बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज या ठिकाणी वर्षावास समापनाच्या या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही आपली या मातृ संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आणि ज्यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ते तुमचे आमचे मार्गदर्शक या जिल्ह्यामध्ये ज्यांनी धम्म चळवळ गतिमान केलेली आहे ते आदरणीय पूज्य भंते महावीरो फेरोजी, आदरणीय सर्व भंतेजी, या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय माजी खंदाडे साहेब, आदरणीय हाके साहेब, बपनजी वागंबर साहेब, त्याचबरोबर जीवनराव सरपंच साहेब, सर्व मान्यवर आणि उपस्थित माता भगिनी, सर्वप्रथम एकदा जोरदार आपण घोषणा देऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भीमरावजी आंबेडकर साहेबांचा विजय असो। बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून आज पूज्य भंतेजी या ठिकाणी वास्तव्यास आहेत। एक गवताच्या कुटीमध्ये त्यांनी राहून या ठिकाणी या कामाला सुरुवात केली। उजाड माळरानावर गेल्या 18 वर्षापासूनचा हा त्यांचा संघर्ष आज आपण सगळेजण उघड्या डोळ्याने पाहतो। इथं पाणी नाही, लाईट नाही, रस्ता नाही, परंतु अशाही अवस्थेमध्ये एक ध्येयाने प्रेरित होऊन आदरणीय भंतेजीने या ठिकाणी कामाला सुरुवात केली। आज या 3 जिल्ह्याच्या केंद्रावर असलेले हे आपलं बुद्ध विहार, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, या 3ही जिल्ह्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीनं या ठिकाणी धम्म चळवळ काम वृद्धिगत करण्याचा प्रयत्न पूज्य भंतेजीने या ठिकाणी केले। आज या ठिकाणी जे जे काही आहे हे शासनाचा 1ही रुपया या ठिकाणी आलेला नाही, हे आपण लक्षात घेऊया। इथली जी माणसं आहे, इथले बौद्ध उपासक उपासिका आहेत, या प्रत्येकाच्या कष्टाचा घामाचा पैसा या बुद्ध विहाराला लागलेला आहे। आणि म्हणून आज एवढं मोठं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होत असताना आपण येताना पाहतोय, कुणी पाहिलं तर काळेगाव पासून जर निघालं तर 5,000 10,000 माणसं इथे असतात का असा प्रश्न या ठिकाणी पडू शकतो। परंतु आज या ठिकाणी मान्यवरांच्या गाड्या आल्या, अनेकांच्या गाड्या फसल्या, त्यांना लक्षात आलं की काय अवस्था आहे। परंतु इथला प्रत्येक भीमसैनिक वादळ वाऱ्यामधली सवय आहे, कारण संघर्ष हा आपला 5वीला पोहोचलेला असं म्हटलं तर धाडसाचं नाही। आपण मागतोय काय? रस्ता, पिण्यासाठी पाणी, लाईट, अशी अवस्था या ठिकाणी राहावी ही आपली माफक अपेक्षा आहे। परंतु दुःखाची बाब आहे, आजपर्यंत होऊ शकलं नाही। मागच्या काळामध्ये रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मंत्रालय स्तरावर पेंडिंग आहे। आज या बुद्ध विहाराच्या संबंधानं 13 कोटी रुपयाचा एक विकास आराखडा आपण तयार करून तो सुद्धा मंत्रालयामध्ये प्रस्तावित आहे। परंतु हे वेदावय असतील, काटशेह असतील, अशा गोष्टीमध्ये या गोष्टी रखडलेल्या आहेत। परंतु या मंचावरील आदरणीय आपली ताकद आहे, आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, त्यांनी एक शब्द या ठिकाणी टाकला तर या सगळ्या गोष्टी जे ऑब्स्टिकल आहेत ते निघून पडणार आहे। आणि त्यांची संघर्ष आपण बघतोय, त्यांचा संघर्ष आपण पाहतोय। उभ्या भारत देशामध्ये आपली जी मातृ संस्था आहे, ती धम्म चळवळ आहे, या ठिकाणी गतिमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याच्या रूपानं होता। आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही साहेब अतिशय छोटे कार्यकर्ते, या ठिकाणी निधी मोठा लागणार आहे, तरी आम्ही थकणार नाही, रुकणार नाही, अशा पद्धतीने या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करू, अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या या निमित्तानं व्यक्त करतो। आणि आपण आज माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाईचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बाजूला, तथागत भगवान गौतम बुद्धाचा पुतळा, या 3ही पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। परंतु याच्या बाजूला असलेली जी जमीन आहे त्या जमिनीला सुद्धा आता विहाराच्या नावावर करून घ्यायची। त्यासाठी इथं जमलेल्या माझ्या प्रत्येक बौद्ध उपासक उपासिका तरुण मंडळाला माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे, भावानो, आपलं केंद्र आपल्याला मोठं करायचं, आपल्या मदतीची नितांत गरज आहे। आणि म्हणून हा करेल का तो करेल याच्यापेक्षा मी काय करणार आहे ही महत्वाची भूमिका आहे। आणि म्हणून दानासाठी आपण पुढे यावं अशी हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती करतो। आणि या ठिकाणी आदरणीय मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहमदपूरमध्ये पुतळा झाला साहेब. त्या ठिकाणी जी लोकशाहीमध्ये भारतीय संसद आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि म्हणून भारतीय संसदेची प्रतिकृती असेल, जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची प्रतिकृती असेल, त्याचबरोबर सम्राट अशोकांनी जो आपल्याला सत्यमेव जयते हे बिरुदवाजी घेऊन आपण जे आपलं 4 सिंहाचं जे प्रतीक आहे ते या ठिकाणी असं विहंगम एक शिल्पामध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्याही कामामध्ये आपण सगळ्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच 1,20,00,000 रुपयाचं काम या ठिकाणी आपण करू शकतो. या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने भरभरून योगदान आपण सगळ्यांनी द्यावं अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आपल्या सर्व जीवनाचा श्वास